सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2020 श्री तुलसी रामायण कथा तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर दास्यं सख्यं आत्मनिवेदनम्। पहिली भक्ती शबरीला दिली परमात्म्याने। प्रथम भगती संतन कर संगा। संताची संगती करणं पहिली भक्ती आहे। दुसरी रती मम कथा प्रसंगा। भगवंताच्या कथेमध्ये गोडवा निर्माण होणं ही भगवंताची दुसरी भक्ती आहे। गुरुपद पंकज सेवा तिसरी भक्ती अमान। चौथी भक्ती मम गुणगण करई कपट तजिगान। गुरुच्या श्री गुरुच्या चरणाची सेवा करणं गुरुपद पंकज सेवा तिसरी भक्ती आहे। पण भक्ती करत असताना या 9 प्रकारच्या 9 भक्त्या सांगितल्यात, पण प्रत्येक भक्तीला एक अट सांगितले बघा। 9 भक्तीने परमात्मा प्राप्त होतो, पण प्रत्येक भक्तीला अट आहे। प्रथम भगती संतन कर संगा। पहिली भक्ती आहे संताची संगती। दुसरी रती मम कथा प्रसंगा। कथेमध्ये गोडवा निर्माण होणं। आणि तिसरी भक्ती गुरुच्या चरणाची सेवा करणं, पण कशी? अमान, मान नाही, मनामध्ये मान नाही ठेवायचा, मानरहित भक्ती करायची। चौथी भक्ती भगवंताचं गुणगान गायन करणं। भगवंताच्या गुणाचं गान करणं ही चौथी भक्ती। पण गान कसं करायचं म्हटले? करही कपट तजी गान। अंतकरणातलं कपट बाजूला सारून भगवंताचं निखळ मनाने स्मरण करणे चौथी भक्ती आहे। पाचवी भक्ती आहे श्री गुरुने दिलेला जो बीज मंत्र आहे, त्या बीज मंत्राचं अखंड स्मरण करत राहणं, उच्चारण करत राहणं। मंत्र जाप मम दृढ विश्वासा। भगवंताच्या मंत्राचा जप करायचा, पण आत सांगितली काय? दृढ विश्वास पाहिजे त्या मंत्रावर आणि त्या गुरुने दिलेल्या गुरुच्या वचनावर, त्या वाक्यावर। पंचम भजन सो वेद प्रकाशा। सहावी भक्ती छटदमशील बिरती बहुकर्मा। सहावी भक्ती सांगितली छटदमशील, हळूहळू संसारामधून विरक्त होणं। हळूहळू 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 संसारातून बाजूला व्हायचं, न कळत। घरातल्या कोणालाच कळालं नाही पाहिजे आपण संसारातून अलिप्त झालोय म्हणून, इतकं अलगद। कसं? एक मंत्र आहे बघा, अत्यंत सुंदर आहे। बहुतांशी सगळ्यांनी ऐकलेला असतो तो मंत्र, पण त्या मंत्राचा अर्थ असा आहे हे माहित नसतं। भगवान भोलेनाथाला प्रसन्न करणारा मंत्र आहे, आणि तो मंत्र हेच सांगतो
जी 6वी भक्ती सांगते. मंत्र असा आहे, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मोक्षीयमामृता. यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनात. आता इथे त्याचा अर्थ सांगितलाय. संसारामधून अलिप्त कसं व्हायचं म्हटले, उर्वारुकमिव बंधनात मृत्योर्मोक्षीयमामृतात. उर्वा रुक्मीव बंधनात, संसारातून बाजूला कसं व्हायचं म्हटले, कलिंगड असतं. कलिंगड जोपर्यंत ते कलिंगड कच्च असतं तोपर्यंत त्या कलिंगडाचा आणि त्याच्या देठाचा एक जीव असतो. पण जेव्हा तेच कलिंगड परिपक्व होतं, पिकलेली अवस्था त्याला प्राप्त होते, तसं संसारात एकदा माणूस पिकला रे पिकला की मग मात्र त्यानं हळूहळू जसं ते पिकलेलं कलिंगड आपल्या देठाला हळूहळू सोडत असत. देठाचा आणि त्याचा स्वतःचा जो संबंध आहे तो संबंध ते बाजूला करून टाकतो आणि एक दिवस इतकं अलगत होतं की त्या देठाचा आणि त्याचा काही संबंधच राहत नाही, है ना. तसं जीवन जगत असताना, संसार करत असताना, प्रपंचामध्ये एकदा आपलं जीवन परिपक्व झालं, पिकलं जीवन, संसार करून पूर्ण झाला, असं वाटलं आता सगळं आपले पोरं सोरं सगळे कामाधंद्याला लागलेत. मग अशा परिस्थितीमध्ये आपण हळूच काढता पाय घ्यायचा, राहायचं घरातच, पण त्यांच्यामध्ये इंटरफेअर करायचा नाही. तुम्ही काही करा तुमच्या प्रपंचामध्ये, आपलं राहायचं असोनी संसारी, जिभे वेगू करी, संसारातच असायचं, राहायचं संसारामध्ये, पण वागायचं संसारापेक्षा वेगळं. जसं पाण्यामध्ये कमळ राहत, पण ते कमळ आपल्या स्वतःला पाणी आपल्या स्वतःवर राहू देत नाही, राहत ते पाण्यामध्येच, पण त्याच्यावर पाणी टाकलं की त्या कमळावर पाणी राहू देत नाही. ते तसं आपणही प्रपंचामध्येच राहायचंय, पण त्याच्यापासून अलिप्त जीवन जगायचं. एवढं सोपं नाही बघाय. माणूस आवडीने, सवडीने आणि आनंदाने प्रपंच करत असतो, प्रपंचाला रंगवत असतो तो. पण जेवढा आवडीनं तो रंगवत असतो ना, जेवढा अट्टहासाने तो त्या प्रपंचाला आणि त्या संसाराला रंगवण्याचा प्रयत्न करतो, तितकं अट्टहासाने तो पुन्हा बाहेर निघत नाही. कशी अवस्था होते बघा. ज्ञानोबारांनी एक गोड उदाहरण दिले बघा, कशी अवस्था होते. मग संत सुद्धा म्हणतात, माकडे मुठीसी धरिले फुटाने,
तेथे. जुन्या काळात एक शेतामध्ये पाणी पिण्यासाठी म्हणून एक गाडगं असायचं. लोक त्याला घेऊन जायचे. त्याला काही भागामध्ये केळी असं म्हणतात. केळी त्या गाडग्याचा एक प्रकार आहे. त्याचं तोंड छोटं असतं पहा. त्या गाडग्यामध्ये फुटाणे टाकलेले आहेत. माकड येतं धावत. जोपर्यंत माकडाचा मोकळा हात आहे तोपर्यंत त्या केळीच्या तोंडात जातो. पण त्यानं असे फुटाणे हातात धरले की त्याची मूठ मोठी होते आणि मग तो बाहेर काढायला लागतो तर ते निघतच नाही. ते ओढतय परेशान होतय. फुटाणेही सोडावे वाटत नाहीत आणि हात तर काढावा वाटतो. संसारातून नंतर अशी अवस्था होते आपल्याला या संसारातून अलिप्तही व्हावं वाटतं बरं का, मोकळं व्हावं वाटतं. पण जे फुटाणे रूपी संसार आहे तो बी सुटत नाही. त्याची आसक्ती सुद्धा सुटत नाही. बरं त्या माकडाला विनाकारण ती मूठ बांधलेली. एक आणखी एक ज्ञानोबा उदाहरण देत आहेत बघा ज्ञानेश्वरी मध्ये. ज्ञानोबा म्हणतात एक पोपट आहे. पोपट. आता त्या पोपटाची शिकार करणारे जे शिकारी असतात ना, त्या पोपटाची शिकार करणारे शिकारी कशी करतात माहितीये का तुम्हाला? नाही माहिती. फार हुशार असतो तो शिकारी. त्याची पद्धत अशी आहे, तो शिकारी आंब्याच्या झाडावर एक अशी नळी बांधत असतो. नळी. आणि त्या नळीच्या मधून दोरी आरपार टाकत असतो. तिकडे एक टोक त्या दोरीचा बांधून टाकतो आणि इकडे एक टोक बांधून टाकतो. पाही गंमत. दोन्ही बाजूला दोन दोरीचे टोक बांधल्या जातात. ती नळी मध्ये मोकळीच असते. तिकडून पोपट उडत उडत येतो. जसा उडत आला तसा येऊन तो नळीवर बसतो. नळीवर पोपट बसला की ती नळी आतमध्ये दोरी असल्यामुळे ती पोकळ असल्यामुळे ती नळी फिरायला लागते. त्याचा झोक मागे पुढे त्या पोपटाचा झोक गेला की मग ते स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतं. त्याला ज्या नळीला त्याने आपल्या पायाने पकडलेलं असतं त्या नळीला आणखीनच ते घट्ट पकडते. त्या पोपटाला असं वाटायला लागतं आता मी पडतो का काय. ज्ञानोबा म्हणतात तो पोपट हे विसरून जातोय त्या वेळेला. त्याला पडायचीच भीती वाटते. त्याला या गोष्टीचा विसर पडतोय की मला पंख सुद्धा आहेत म्हणून. उडण्यासाठी मला पंख आहेत. मी मोकळं उडू शकतो याची कल्पना आणि याची जाणीवच त्या पोपटाला राहत नाही बघा. तसंच त्या नळीला घट्ट पकडून ठेवतो आणि तेवढ्यात तो शिकारी येतो आणि त्याला पकडून घेऊन जातो. शुकाचे नियंग वारे नळिका भोविनली येरी मोहरे. परी तेने उडावे परी न पुरे मन शंका. उडायला पाहिजे पोपटानं पण उडत नाही. तशी अवस्था तुमची आमची. संसारातून आपल्याला बाहेर निघावं वाटत नाही. संसार एक जंगल आहे. जेवढं आपण आतमध्ये जाऊ तेवढं गुंततच जाणार आहे. म्हणून माझे तुलसीदासजी 6व्या भक्तीमध्ये सांगतायत, छटदामसील बीरती बहु करमा. निरत निरंतर सजन धर्मा. मग पर्याय सुद्धा सांगितला. 6वी भक्ती सांगितली छत्रदमशील बिरती बहु कर्मा. संसारातून सगळ्या कर्मातून माणसानं विरक्त व्हावं. पण विरक्त होताना काय करावं म्हटले, निरत निरंतर सज्जन धर्मा. तिथून पुढे सतत सदैव चांगल्याची सज्जनाची संगती करावी, संताची संगती करावी. 7वी भक्ती सांगितली
सातवसम 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 मोई मय जग देखा मोते संत अधिक करी लेखा. सातवी भक्ती सांगितली. जगाकडं जिकडं पाहिल तिकडं भगवंताचं रूप डोळ्यानं पाहावं आणि माझ्यापेक्षा परमात्मा म्हणतो माझ्यापेक्षा जास्त संतांना मानावं. मोते अधिक संत करी लेखा. जशी स्थिती असेल जशी ईश्वरानं आपल्याला ठेवलं तशा परिस्थितीमध्ये जीवन जगावं. ही आठवी भक्ती आहे. आठव जथा लाभ संतोषा सपने हो नहीं देखई परदोषा. आठवी भक्ती आहे जथा लाभ संतोषा. संतुष्ट राहावं प्रसन्न राहावं. ठेविले अनंते तैसे चिरावे चित्ते असू द्यावे. राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है. राजी है उसी में जिसमें तेरी रजा है. जिसमें तेरी रजा है. रो कर कटे या हंस कर कटती है जिंदगानी. तू गम दे या खुशी दे सब तेरी मेहरबानी. तेरी खुशी समझ कर तेरी खुशी समझ कर सब गम भुला दिया है. राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है. आठवी भक्ती आहे. नववी भक्ती सांगितली. नवम सरल सब सन छलहीना मम भरोषहिय हर्षन दीना. भगवंताच्या भरोशावरती जीवन जगावं. भरोसो दृढईन चरणनी केरो. भरोसो दृढईन चरणनी केरो. नववी भक्ती सांगितली. नऊ भक्ती शबरीला परमात्म्याने 9 प्रकारची भक्ती दिली. रामजी म्हणतात हे शबरी या 9 पैकी एक जरी माणसाजवळ भक्ती असली ना
तरी त्याच्या जीवनाचा बेडा पार होईल. शबरीला सद्गती देऊन भगवान रामजीची यात्रा पुढे निघाली. पंपा सरोवरापासून रामजी पुढे जात आहेत. त्या पंपा सरोवराच्या जवळ नारदाची भेट झाली. नारदानं परमात्म्याला पाहिलं. सज्जन हो, भगवान रामजीला भेटून नारदजी तिथे रामजीला संतांची लक्षणं विचारतात. संत कुणाला म्हणावं? भगवान रामजी अनेक प्रकाराने त्या नारदाला संताची लक्षणं सांगतायत. नारदजी विचारतायत, प्रभू संतन के लक्षण घेन वाढव लक्षण रघुबीरा कहू नाथ भंजन भवभीरा. नारदजी विचारतायत, प्रभू संतांची लक्षणं काय आहेत? कृपा करून सांगा. कोणाला म्हणावं संत? प्रेम जब अनंत हो गया हे रोम रोम संत बन गया. प्रेम जब अनंत हो गया रोम रोम संत बन गया. दुनिया के नाते ना कुछ भी सुहाते, बीते उम्र राम यश गाते गाते, अपना सिया संत बन गया, रोम रोम संत बन गया। प्रेम जब अनंत हो गया, हो रोम रोम संत बन गया। ज्याच्या जीवनामध्ये प्रेम ज्याच्या रोमारोमामध्ये भरलेला आहे समजावं तो संत आहे, ज्याने षड्विकारावरती विजय प्राप्त केलेला आहे। षट्विकार जित अनघ अकामा। नारद आला, रामजी संताची लक्षणं सांगतात आणि इथे अरण्यकांडाला पूर्णविराम होतोय। किष्किंधा कांडाच्या सुरुवातीला भगवान रामजी रामाची यात्रा तिथून पुढे दक्षिण दिशेला निघाली। किष्किंधा कांडाच्या प्रारंभी तुलसीदासजी वर्णन करतायत, आगे चले
बहुरी रघुराया आगे चले बहुरी बहुरी रघुराया ऋषमुख पर्वत निराया. ऋषमुख पर्वताच्या दिशेने रामजी निघाले. राम आणि लक्ष्मण ऋषमुख पर्वताच्या दिशेने निघालेले असताना त्या ऋषमुख पर्वतावर सुग्रीव राहत होता. तहरा सचिव सहित सुग्रीवा आवत देखी अतुल बल शिवा. ऋषमुख पर्वतावर सुग्रीव राहतोय. सुग्रीवानं पाहिलं आपल्याकडे कुणीतरी येत आहे. वरती पर्वतावर ऋषमुख पर्वतावर सुग्रीव त्या ऋषमुख पर्वताच्या दिशेने येत असताना सुग्रीवाला त्याची चाहूल लागली. कारण पक्षी उडायला लागले, धूळ उडायला लागली. अंदाज लावला ज्या अर्थी पक्षी उडतायत, पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला, त्या अर्थी नक्की आपल्याकडे कोणीतरी येत आहे. सुग्रीवाला वाटलं वालीनं मला मारण्यासाठी कोणाला तरी पाठवलं असेल. म्हणून सुग्रीवाने सज्जन हो तिथे हनुमंतराय होते सुग्रीवाजवळ. हनुमंतरायाला सांगितलं तुम्ही बटू रूप धारण करा, छोटस रूप धारण करा आणि जाऊन बघा कोण आहे. जर आपल्या पार्टीचे असतील तर तसा इशारा द्या, आणि जर मला मारण्यासाठी वालीनं पाठवलेलं असेल तर तिकडून मला तशी सूचना करा, मी इथून पळून जाईल. घाबरलेला जीव आहे सज्जन हो सुग्रीव. स्वतःचा स्वतःवर कॉन्फिडन्स समाप्त झालेला जीव म्हणजे सुग्रीव आहे. पण वैशिष्ट्य त्या एका गोष्टीचं सज्जन हो, हनुमंतरायासारखे संत असताना सुद्धा त्याच्या त्या सान्निध्यामध्ये असताना सुद्धा तो घाबरलेला आहे. त्याला भीती आहे. त्याचं कारण तो संताच्या जवळ आहे, पण संताचा स्वीकार तो करायला तयार नाही. त्या संतावर पूर्ण भरोसा त्याचा नाही. गुरु संत आपल्या जवळ जरी असले आणि जर ते आपल्याला कळाले नाही तर मग उपयोग नाही होत सज्जन त्याचा. ज्ञानोबाराय म्हणतात गाईच्या कासामध्ये दूध आहे, पण त्याच कासाला लटकलेला गोचीड आहे. तो गोचीड एक पडदा आतमध्ये घुसतो आणि त्या कासेमध्ये असलेलं दूध न पिता जो पहिला पडदा आहे त्या पहिल्या पडद्यामध्ये रक्त असतो, ते रक्तच पित राहतो. ज्ञानोबाराय म्हणतात आणखी एक मुसंडी जर त्यांनी मारली आणि एक पडदा जर आणखी आतमध्ये तो गेला तर त्याला दुधाचा झरा मिळेल. पण तो दूध घेतच नाही, दुधाचा स्वीकार करतच नाही. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदरा आड, परी ते अभेरुनी गोचीड अशुद्ध काय सेविती. सानिध्यात संताच्या आहे. आयुष्य जातं काही काही लोकांचं सज्जन संतांच्या सहवासात राहतात आयुष्यभर, पण नर्मदेच्या गोट्यासारखे गोलत राहतात. नर्मदेत जे गोटे सापडतात ना नर्मदे म्हणतात त्या, किती दिवस ते पाण्यात ठेवा, हजारो वर्ष पाण्यात जरी असले, तुम्ही बाहेर काढले फोडला का तो दगड आतमध्ये कोरड्याला कोरडाच, एक थेंब सुद्धा आतमध्ये जात नाही त्याच्यात. त्याला म्हणावं नर्मदेचे गोटे. स्वतःमध्ये पाणी येऊ देत तर नाहीतच, पण त्या गोट्यावर जर एखाद्याने कोणी पाय दिला तर त्याच्यावर शेवाळ आलेलं असते, ते दुसऱ्याला घसरून खाली पडते.
दुसऱ्याला तोंडावर पाडण्याचं काम ते गोटे करतात. स्वतःमध्ये काही परिवर्तन होऊ देत नाहीत. आयुष्यभर जरी संतांच्या सहवासात राहिलं तरी त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. तसा हा सुग्रीव आहे, संतांचा सहवास आहे, अखंड सानिध्य हनुमंतरायाचं आहे, पण काही नाही, घाबरलेलाच आहे, भीतीने ग्रस्त आहे, भयग्रस्त आहे. वास्तविक संतांची भेट झाली, संतांची प्राप्ती झाल्यानंतर भय राहत नाही सज्जन हो. विश्वास नाही, दुसरं नाही काय. सांगितलं हनुमंतरायाला, छोटं बटू रूप घ्या आणि जाऊन बघा. हनुमंतराय गेले सज्जन हो, ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि हनुमंतराय गेले. तिकडून भगवान रामजी येत होते. आल्याबरोबर हनुमंतरायानं परमात्म्याला पाहून प्रणाम केला. प्रणाम केल्याबरोबर विचारायला सुरुवात केली की हे प्रभू, तुम्ही कोण आहात? को तुम श्यामल गौर शरीरा, छत्री रूप फिरहू बनवीरा. तुम्ही दोघ जण कोण आहात? एकाचा रंग श्याम आहे, एकाचा रंग गोरा आहे. क्षत्रियाचं रूप घेऊन तुम्ही या जंगलामध्ये काय करतात? हातामध्ये धनुष्य आहेत म्हणजे तुम्ही क्षत्रिय आहेत, पण तुमच्याकडे बघून वाटत नाही तुम्ही क्षत्रिय असाल म्हणून. कारण क्षत्रियाचं शरीर हे अत्यंत कठोर असतं, मजबूत असतं. तुमच्या शरीराकडे पाहून असं वाटतंय तुम्ही या जंगलात फिरणारे दिसत नाही. तुमच्या पायाकडे पाहिलं तर तुमचे पाय अत्यंत नाजूक दिसत आहेत, आणि जमिनीकडे पाहिलं जमीन कठीण आहे. या कठीण जमिनीवर चालणारे नाजूक तुमचे पाय दिसत नाहीये. हे पाय असं वाटतं कुठेतरी एखाद्या राजवाड्यातले पाय आहेत. तुम्ही कोण आहात? कठीण भूमी कोमल पदगामी, कवन हेतु बन विचरहु स्वामी. तुम्ही इथे का फिरत आहात? जमीन कठीण आहे, पाय तुमचे नाजूक आहेत, कोमल पाय आहेत. तुम्ही मुनी आहात, मुनी कुमार आहात का राजकुमार आहात? का तुम्ही ज्यांना त्रिदेव म्हणल्या जातं, ब्रह्मा विष्णू शिव, ते तर तुम्ही नाही ना? की तुम तीनी देव महाको, नर नारायण की तुम दो. हनुमंतराय विचारू लागले रामाला परिचय. हनुमंतराय विचारतायत, जग कारण तारण भव, भंजन धरणी भार, की तुम अखिल भुवनपती, लीनः मनुज अवतार. जग कारण तारण भव, भंजन धरणी भार. जगाला बनवण्यासाठी कारणीभूत झालेले तुम्ही ते तर नाहीत ना ज्यांनी जग बनवलं म्हणतात ते. जग कारण तारण भव, भव समुद्रातून तारून नेणारे ते तर तुम्ही नाहीत ना. भंजन धरणी भार, या धरणीचा भार हलका करण्यासाठी जे येत असतात ते तर तुम्ही नाही ना. की तुम अखिल भुवनपती, का सगळे भुवन जे 14 भुवन आहेत त्या सगळ्या 14 भुवनाचे मालक तर तुम्ही नाहीत ना. तुम्ही कोण आहेत? त्यावेळेला हनुमंतरायाला भगवान रामजी आपला परिचय सांगतायत. हे विप्रवर, ऐका, आम्ही कोण आहोत, आमचा परिचय आम्ही तुम्हाला देतो. कौशलेस दशरथ के जाए, कौशलेस
दशरथ के जाए, हम पितु वचन मानी बन आए। हे विप्रवर, आम्ही कौशल देश, त्या कौशल देशाचा सम्राट, अयोध्येचा राजा दशरथाचे आम्ही सुपुत्र आहोत, राजकुमार आहोत। बापाचं वचन पूर्ण करण्यासाठी आम्ही वनात आलो। विप्रवर, माझं नाव राम आहे, हा माझा छोटा भाऊ आहे लक्ष्मण आहे त्याचं नाव। हम पितु वचन मानी बन आए, नाम राम लक्ष्मण दो भाई, संग नारी सुकुमारी सुहाई। हे विप्रवर, माझं नाव राम आहे, हा माझा भाऊ याचं नाव लक्ष्मण आहे। आमच्या सोबत एक सुकुमारी नारी होती, पण त्या सुकुमारी नारीचं अपहरण एका राक्षसानं केलंय। यारी निश्चर बैदेही, विप्र फिरऊ हम खोजत तेही, यारी निश्चर बैदेही। आमच्या सोबत जी सुकुमारी नारी होती ना, जानकी माता, जानकी सुकुमारी नव्हती, सौभाग्य होती, तिचं लग्न झालं होतं, पण तरीही रामजी तिला सुकुमारी म्हणतात। त्याचं कारण आहे सज्जनाहो, जानकी भक्ती आहे, आणि भक्ती ही नेहमी सुकुमार अवस्थेमध्ये असते। परमात्मा सुद्धा 16,108 त्याचे लग्न झालेले असताना सुद्धा त्याला उपमा देत असताना संत देतात काय? रूप सावळे सुकुमार, किंवा सावळा सुकुमार जैसा कर्दळीचा गाभा, जैसा कर्दळीचा गाभा, चरणीची नो पुरे वाकी गर्दती नभा, चरणीची नो पुरे वाकी गर्दती नभा, देखिला देखिला देवा आदि देव भजवा, देवादी देव भजवा। त्या परमात्म्याला सुकुमार शब्द वापरलेला आहे अनेक ठिकाणी। जर तो देव सुकुमार असेल लग्न करूनही, तर भक्ती रूपी जानकी रामजी स्वतः म्हणतायत, आणि परिचय कुणाला देतायत? भक्ताला। हनुमंतराय भक्त आहेत, जिचा परिचय देतायत ती भक्ती आहे। भक्ताला भक्तीचा परिचय सांगत असताना परमात्मा म्हणतोय, संग नारी सुकुमारी सुहाई। आमच्या सोबत सुकुमारी नारी होती, पण एका राक्षसाने तिचं अपहरण केलेलं आहे, आणि हे विप्रवर आम्ही तिला शोधत शोधत निघालोय। काही पता असेल, काही माहिती असेल तर कृपया तुम्ही आम्हाला सांगा। आम्ही आमचा सगळा परिचय आता तुम्हाला सांगितला। हे ब्राह्मण श्रेष्ठ, तुम्ही तुमचा परिचय आम्हाला सांगा, तुम्ही कोण आहात? हनुमंतरायाने हात जोडले, मान झुकवली, हात जोडले। हनुमंतराय म्हणतात, प्रभू माफ करा, मी एक सामान्य जीव आहे आणि तुम्ही देव आहात। जीवानं देवाचा परिचय करून घेतला पाहिजे। कर्तव्य जीवाचं, तुमचं आमचं कर्तव्य, तुम्ही आम्ही सामान्य जीव आहोत, आपण देवाचा परिचय, देवाची ओळख करून घेतली पाहिजे। पण हनुमंतराय म्हणतात, देवा जीवानं देवाचा परिचय करणं योग्य आहे, न्याय आहे, पण देवानं जीवाचा परिचय विचारणं हे न्याय संगत नाही। आणि देवाला माहित नाही का किती जीव या जगात आहेत? त्यानंच बनवलेले 184 योनीमध्ये जेवढे जीव आहेत सगळं त्यांनीच बनवले। कबीरदासजी म्हणतात बघा, मुंगीच्या पायामध्ये जर घुंगरू बांधलं, मुंगीच्या पायात घुंगरू बांधलं, ती मुंगी नाचायला लागली,
तर त्या घुंगराचा आवाज मुंगी त्या मुंगीचा पाय किती छोटा असेल, त्या एवढ्याशा छोट्या पायामध्ये घुंगरू बांधायचा. आता पायाला घुंगरू केवढं असतं, पाया एवढं नसतं, पायापेक्षा छोटं घुंगरू. त्या मुंगीच्या पायात ते छोटस घुंगरू बांधलं. कबीरदासजी म्हणतात ती नाचायला लागल्यानंतर त्या छोट्याशा घुंगराचा जो आवाज येत असेल ना, मुंगीला कान आहेत, मुंगीला डोळे आहेत, आहे का नाही, तिलाही पाय आहेत. मग ती मुंगी जेव्हा नाचत असेल, त्या घुंगराचा आवाज जेवढा होत असेल, छोट्याशा अगदी सूक्ष्म असलेल्या त्या घुंगराचा आवाज जेवढा येत असेल, तो आवाज कबीरदासजी म्हणतात जर त्या परमात्म्याच्या कानावर जात असेल, तर मग या जगात कोणाचं कोण आहे, या जगात कोणता जीव कोणाचं कोण आहे, त्या ईश्वराला माहित नाही का? सगळं त्याला माहिती आहे. त्यानंच हे सगळं बनवलेलं आहे. हनुमंतराय म्हणतात देवा, तुमचा परिचय मी विचारणं योग्य होतं, पण तुम्ही माझा परिचय विचारू शकत नाही. मी सामान्य जीव आहे. जीव हा विषयामध्ये आसक्त झाल्यामुळे देवा तुला विसरून जात असतो. त्याच्यामुळे पुन्हा त्या जीवानं देवाची ओळख करून घेतली पाहिजे. त्याच वेळेला सज्जना हो, हनुमंतराय आपल्या मूळ स्वरूपामध्ये प्रगट होतात आणि राम आणि हनुमंतरायाची दोघांची भेट होते. तिथे आलिंगन होत आहे. बोलिए रामचंद्र भगवान की जय. दोघांची आलिंगन झाली, भेट झाली. हनुमंतराय म्हणतात प्रभू, इथून जवळच ऋष्यमुख पर्वत आहे, तुम्ही तिथे चला. तिथे सुग्रीव राहतोय, कदाचित तो सुग्रीव तुम्हाला जानकी मातेचा शोध घेण्यासाठी मदत करेल. रामजी म्हणतात हे वानरराज, आम्ही दोघेही चालून चालून थकलेलो आहोत. आता डोंगरावर जाण्यासाठी आमच्यामध्ये आता शक्ती राहिलेली नाही. हनुमंतराय म्हणतात प्रभू, आतापर्यंत तुमच्या जवळ वाहन नव्हतं, आता सुविधा झाली, आता टेन्शन घेऊ नका. म्हटले काय करणार? बस. हनुमंतराय खाली बसले, आपल्या दोन्ही भुजा बाजूला केल्या, दोघांना दोन भुजावर बसवलं. सज्जनाव, एकीकडे रामाला, एकीकडे लक्ष्मणाला, आणि उड्डाण मारली. जय श्रीराम. उड्डाण मारली. डायरेक्ट हनुमंतराय गेले ऋष्यमुख पर्वतावर. तिथं गेल्याबरोबर उतरवलंय दोघांनाही खाली, आणि राम आणि लक्ष्मणाला घेऊन हनुमंतराय सुग्रीवाजवळ जातात. सुग्रीवाने परमात्म्याला प्रणाम केला. अग्नीच्या साक्षीने हनुमंतराय कोण आहेत बघा? हनुमंतराय संत आहेत. संताचं काम एकच असतं, जीवाचं आणि देवाचं मिलन करून देण्याचं काम संतांचं. हनुमंतराय संत आहेत, सुग्रीव घाबरलेला जीव आहे, आणि रामजी परमात्मा आहेत. अग्नीच्या साक्षीने दोघांची मैत्री करून दिली. आता मैत्री कोणाची होत असते? एकतर माणसं समान वयाचे असावेत किंवा समान व्यसनाचे असावेत, अन्यथा समान दुःख असावं तर मैत्री होत असते. समान शीलेषु व्यसनेषु सख्यम, तरच मैत्री होते. कोणाचीही विभिन्न क्षेत्रातल्या माणसाची मैत्री एक दुसऱ्याशी होत नसते. आता आमच्या क्षेत्रात, परमार्थाच्या क्षेत्रात जेवढे माणसं आहेत ते आमचे सगळे मित्र आहेत. अदर क्षेत्रामधलं जर विचार कराल तर आमची आणि त्या लोकांची मैत्री होणं शक्य नाही, कारण त्यांचं नामचं व्यसन एक आहे. हरिनाम हे सुद्धा एक व्यसन आहे. आता इथे सुग्रीव आणि राम दोघांचंही दुःख समान आहे. दोघांच्याही पत्न्या त्यांच्या जवळ नाहीत. एकाची पत्नी रावणानं नेली आणि एकाची पत्नी वालीनं आपलीशी करून घेतली. दोघही आपल्या पत्नीला मिळवण्यासाठी धडपड करतायत, म्हणून दोघं समान दुःखी असल्यामुळे दोघांची मैत्री हनुमंतरायांनी केली. सुग्रीवानं विचारलं रामजीला, प्रभू तुम्ही इथं कशासाठी आलात? रामजीने सर्व हकीकत सांगितली
की कोणीतरी राक्षसाने जानकीचं अपहरण केलं आणि तिला शोधत शोधत आम्ही निघालोय. त्यावेळेला सुग्रीव सांगू लागला, प्रभू आजपासून काही दिवसापूर्वी आम्ही याच ऋषमुख पर्वतावर बसलेलो होतो. ऐका, गोड प्रसंग आहे बरं का. इथेच आम्ही बसलेलो होतो आणि त्याच वेळेला एक राक्षस एका स्त्रीला घेऊन आकाश मार्गाने चाललेला होता. विलाप करत होती, राम 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 पुकारी, हम ही देखी दिन उपट डारी, राम 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 पुकारी, हम ही देखी दिन उपट डारी. तिने आमच्याकडे पाहिलं, आम्ही बसलेलो होतो दगडावर. सुग्रीव सांगतोय, ती चाललेली होती आकाश मार्गाने, राक्षस तिला घेऊन जात होता. राम 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 म्हणून ती विलाप करत होती. हनुमंतरायाने पाहिलं, हनुमंतरायाला दम नाही निघला, लगेच उड्डाण मारली तत्काल. पण इतकं वेगात गेले हनुमंतरायावर, वेग एवढा जबरदस्त होता, एवढ्या वेगात गेले, इतका वेगामध्ये गेले, तो वेग एवढा जोरात असल्यामुळे ते हनुमंतराय वर गेलं आणि विमान खालीच राहिलं. तोपर्यंत वरून पुन्हा खाली येऊस्तर विमान पुढे निघून गेलं. पण प्रभू त्या स्त्रीनं, त्या नारीनं आमच्याकडे पाहिलं आणि आम्हाला पाहून तिनं एका आपल्या कपड्यामध्ये आपले वस्त्र, आपले अलंकार तिनं त्या कपड्यामध्ये बांधले आणि ते वस्त्र आणि अलंकार आमच्याकडे पाहून तिनं खाली टाकलेत. म्हणे प्रभू आमच्या वानरांनी ते सगळे गोळा केलेले आहेत. हो रामजी त्या वेळेला सज्जन होते, सगळे वस्त्र अलंकार सुग्रीवानं रामाच्या स्वाधीन केले. प्रभू हे पहा, हेच ते अलंकार आहेत. आता इथे फार मोठी मोठी गंमत आहे बघा. जानकी मातेला काय माहित होतं का की भगवान रामजी या ऋषमुख पर्वतावर मला शोधत शोधत येतील म्हणून? मग वस्त्र आणि अलंकार जानकीनं त्या सुग्रीवाकडे पाहूनच का टाकले? त्याचं कारण असं आहे सज्जन हो, सुग्रीवाकडे पाहून वस्त्र अलंकार टाकण्याचा हेतू एवढाच आहे, तो सुग्रीव कोण आहे? सुग्रीव हा पराक्रमी पुरुषार्थी जीव आहे. लक्ष द्या, सुग्रीव हा पुरुषार्थी आहे. तुलसीदासजी म्हणतात, जो पुरुषार्थी स्वतःला समजून घेतो आणि त्याच्या डोळ्यासमोर जर एखादा राक्षस, एखादा नराधम, एखाद्याच्या परस्त्रीला घेऊन तिचं अपहरण करून जर तिला घेऊन जात असेल आणि हा पुरुषार्थी माणूस जर नुसती बघ्याची भूमिका घेत असेल तर धिक्कार आहे त्याच्या पुरुषार्थाला. जानकी मातेनं सांगितलं, रे सुग्रीवा, स्वतःला पुरुषार्थी समजून घेतोस, काय किंमत आहे तुझी, काय अर्थ आहे तुझ्या जीवनाला? अरे पुरुष म्हणून घेण्यापेक्षा घे हे स्त्रीचे अलंकार घे आणि वस्त्र घे. अरे नारीचे वस्त्र अलंकार अंगावर धारण करून हिजडा बन, हिजडा. एखाद्या परस्त्रीचं रक्षण करू शकत नसेल तर तुझं पौरुषत्व काय कामाचं? रामानं सज्जन होते, वस्त्र अलंकार घेतले, पाहिलं. तुलसीदासजी म्हणतात, पट उरलाई सोचती कीन्हा. रामजीने ते वस्त्र आणि अलंकार हृदयाला लावले, शोक करायला लागले. सुग्रीव म्हणतोय, देवा तुम्ही शोक करणं सोडून द्या. जानकी मातेचा शोध घेण्यासाठी मी मदत करायला तयार आहे. भरोसा ठेवा, मी मित्र आहे. आणि मित्र त्याला म्हणतात, जे न मित्र दुःख होय दुखारी, तीनही बिलोकत पातक भारी. मित्र त्यांना म्हणतात, जे दुसऱ्याचं मित्राचं दुःख पाहून ज्याचं अंतकरण दुःखी होत नाही त्याला मित्र म्हणू नये. त्याला पाहिल्यानंतरही पाप लागतं. आपलं स्वतःचं दुःख डोंगरा एवढं जरी असलं आणि मित्राचं दुःख जर धुळी एवढं असलं तर मित्राचं धुळी एवढं दुःख जो डोंगरा एवढं समजतो, स्वतःचं डोंगरा एवढं दुःख धुळी एवढं समजून मित्राच्या दुःखामध्ये धावून जातो, तो खरा मित्र आहे. मित्राची लक्षणं सुग्रीव पण सांगू लागला. त्यावेळेला सुग्रीव रामजीला म्हणतोय, प्रभू
तुम्ही चिंता करणं सोडून द्या. रामानं पुन्हा सुग्रीवाला विचारलं, सुग्रीवा तू इथं कसा? सुग्रीवाने सगळी हकीकत सांगितली. प्रभू आम्ही दोघ जण भाऊ म्हणे. नाथ बाली अरु मैं दो भाई, प्रीति रही कछु बरनी न जाई. हे नाथ, वाली आणि आम्ही दोघ जण भाऊ आहे म्हणे. एक दिवस मध्यरात्रीच्या वेळेला मैसूत नावाचा मायावी राक्षस आला. वालीला त्यानं ललकारला युद्धासाठी. सारखाच येऊन ललकारायला लागल्यानंतर वालीला ते सहन झालं नाही. मध्यरात्रीच्या वेळेला वाली आपल्या हातामध्ये गदा घेऊन त्याला मारण्यासाठी धावला. माझ्या भावाची मदत करावी म्हणून मी सुद्धा वालीच्या मागे गेलो. तो मैसूत राक्षस दानव एका विवरामध्ये प्रवेश त्याने केला, गुंफेमध्ये घुसला. त्याला मारण्यासाठी वाली सुद्धा आतमध्ये प्रविष्ट झाला. वालीनं मला सांगितलं, सुग्रीवा 1 महिनाभर पर्यंत माझी वाट पहा. जर परत आलो तर समज मी जिवंत येईल, आणि महिना झाल्यानंतर असं समजतो मी मेलो म्हणून तू घरी निघून जा. सुग्रीव म्हणतो, प्रभू मी 1.25 महिन्यापर्यंत वाट पाहिली, पण माझा भाऊ काही येत नव्हता. एक दिवस अचानक रक्ताचा पूर पाठ त्या विवराच्या तोंडातून आलेला पाहिला. मला वाटलं त्या राक्षसाने माझ्या भावाला मारलं असेल आणि आता येऊन तो मलाही मारेल, म्हणून भीतीपोटी मी त्या विवराच्या तोंडाला भली मोठी दगडाची शिळा लावून मी पळून गेलो. राजवाड्यामध्ये पळून आलो. बराच काळ निघून गेला आणि मग सगळ्या राजवाड्यातल्या राज्यातल्या लोकांनी मला जबरदस्ती राजसिंहासनावर बसवलं आणि किष्किंधेचा राजा मला केला. तेवढ्यामध्ये एक दिवस मी सिंहासनावर बसलेलो असताना त्या मैसूत मायावी राक्षसाला मारून माझा भाऊ वाली किष्किंधेमध्ये आला आणि त्यानं मला सिंहासनावर बसलेलं पाहिलं. प्रभू कसल्याही प्रकारचा विचार न करता त्याने मला माझ्यावरती गद्याचे प्रहार करायला सुरुवात केली. बरं झालं म्हणे, प्रभू मी इथे या ऋषमुख पर्वतावरती पळून आलो म्हणून मी आज सुरक्षित आहे. तो या ऋषमुख पर्वतावर येऊ शकत नाही, त्याची अर्धी शक्ती इथं आल्यानंतर समाप्त होते. बरे इथं माझं राज्य तर त्याने घेतलं प्रभू, पण माझी पत्नी सुद्धा त्याने आपलीशी केलेली आहे. रामजी सुग्रीवाला म्हणतात, सुग्रीवा आता चिंता करू नको, आता तुझा मित्र तुला मदतीला आलेला आहे, नको घाबरू. तुझे राज्य आणि तुझी पत्नी मी तुला परत देऊन टाकेल. जर मी हे काम नाही केलं तर मी मित्र म्हणून घेण्याचा योग्यतेचा नाही राहणार. नाही प्रभू, माझा भाऊ एवढा सामान्य नाही, वालीची शक्ती तुम्हाला नाही कळणार प्रभू. सुग्रीव सांगू लागला. सुग्रीव म्हणतो, प्रभू हे जे भला मोठा पर्वतासारखा डोंगरासारखा ढीग दिसतोय ना, हा ढीग हाडाचा आहे म्हणे, हाडाचा. कोणाच्या? दुंदुभी नावाचा एक राक्षस दानव, त्या दुंदुभी नावाच्या राक्षसाला मारलं होतं म्हणे माझ्या वालीनी. माझ्या भावानं मारलं होतं आणि त्याला मारून त्याच्या हाडाचा हा पर्वतासारखा ढीग झालेला. एवढा मोठा राक्षस माझ्या भावानं वालीने मारलेला आहे म्हणे. वाली सामान्य नाही प्रभू, तुम्ही नाही मारू शकणार त्याला. जर प्रभू त्या दुंदुभी नावाच्या राक्षसाच्या हाडाच्या ढिगाला जर तुम्ही लाथ मारली आणि त्याला जर तुम्ही पांगवलं, त्याला जर पांगवण्यामध्ये तुम्ही अस्ताव्यस्त करण्यात जर तुम्ही सफल झाले तर मी समजेल तुम्ही वालीला मारू शकता. माझ्या प्रभूने आपल्या उजव्या पायाचा नुसता अंगठाचा स्पर्श केला आणि सगळा पीठ झालं सज्जन होत्या डोंगराचं. तरी विश्वास नाही बसला या सुग्रीवाला. सुग्रीव म्हणतो, प्रभू इथे जमिनीवरती 7 ताडाचे झाड आहेत. त्या 7 ताडाच्या झाडामध्ये त्या 7 पैकी पहिल्यातून बाण मारायचा, शेवटच्या 7व्या मधून बाहेर काढला तर मी समजेल तुम्ही माझ्या भावाला मारू शकता. तू नुसतं पुढे हो. गेला सज्जन हो. पहिल्या दिवशी इतका मार खाऊन आला, एवढा मार खाऊन आला सुग्रीव. तोंडातून रक्त यायला लागलं, गुडघे फुटले त्याचे. कसा बसा आपला जीव मुठीत धरून पळून आला सुग्रीव. रामजीला विचारू लागला म्हणे, प्रभू
काय काय नेमकं इच्छा विचार काय होता तुमचा? अहो मी मेलो असतो तर पळून नाही आलो असतो तर. तुम्ही बोलले की मी येतो सुग्रीवा तू पुढे जा. मी बराच वेळ त्या वाली सोबत संघर्ष केला, पण बरं झालं म्हणे प्रभू पळून आलो, नाही तर तिथंच माझं राम नाम सत झालं असत. का नाही आले म्हणे प्रभू तुम्ही? रामजी म्हणतात सुग्रीवा मी आलो होतो, ज्या वेळेला तू वाली सोबत लढाई करत होतास तेव्हा मी आलो होतो, एका झाडाच्या आड उभं होतो, पण वाली आणि सुग्रीव दोघही भाऊ दिसायला सारखेच होते. मला तुमच्यातला भेद दिसत नव्हता, कळत नव्हता. जर मी कदाचित वाली म्हणून बाण मारला असता आणि तो बाण सुग्रीवाला तुला जर लागला असता सुग्रीवा, तर लोकांनी मला मित्रद्रोही म्हणून, मित्राचा हत्यारा म्हणून मला लोकांनी नाव ठेवलं असतं. म्हणून मी नाही मारू शकलो. आता मात्र चिंता नको करू. रामजीने त्या सुग्रीवाच्या अंगावरून हात फिरवला आणि सुग्रीवाच्या शारीरिक वेदना नष्ट झाल्या. माझ्या परमात्म्यानं त्या सुग्रीवाच्या गळ्यामध्ये आता मात्र सुग्रीव ओळखल्या जावा म्हणून सुग्रीवाच्या गळ्यामध्ये माळ टाकली, फुलाची माळ. मेली कंठ सुमन के माला आणि पठवा तेही बल देही विसाला. रामानं सांगितलं सुग्रीव आता चिंता नाही तुला, जा आता काळासोबत लढाई जरी करायची ठरली तरी तू करू शकतोस, कारण तुझ्या गळ्यामध्ये आता माझी माळ आहे. ज्याच्या गळ्यात परमात्म्याची माळ आहे ना सज्जन, त्याला काळाला घाबरायची सुद्धा गरज नाही. काळ सुद्धा त्याला काही करू शकत नाही. निघाला सुग्रीव. दुसऱ्या वेळेस गेला, पुन्हा युद्ध सुरू झालं. ज्या वेळेला वाली पुन्हा सुग्रीवावर वरचढ ठरतोय असं जेव्हा रामाला वाटलं, झाडाच्या आड उभे असताना परमात्म्याने एक बाण सोडला, तीक्ष्ण बाण, आणि जसा बाण सुटला तसा त्या वालीच्या वक्षस्थलाचं भेदन करून आरपार मध्ये घुसला. जसा बाण लागला, बाण लागत असताना हो धाय मोकलून सज्जना होतो, जमिनीवरती कोसळतोय वाली. जमिनीवर पडला तो वाली. वाली जमिनीवर पडल्याबरोबर भगवान रामजी त्या वालीच्या समोर जाऊन उभे राहतात. वालीने पाहिलं सज्जना हो रामाकडे. मग वाली बोलायला सुरुवात करू लागला, देवा तू अरे का मारलायस तुम्हाला? अरे मी तर असं ऐकलं होतं की तू धर्माचं रक्षण करण्यासाठी येतोस म्हणून. लोकांची फसगत करतोस, लोकांची फसवणूक करतोस, लोकांना तू सांगतो की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. धर्माचं रक्षण करण्यासाठी म्हणून येतोस आणि अधर्म करतोस. देवा काय अधर्म केला रे? वाली म्हणतो काय अधर्म केला म्हणून काय विचारता प्रभू? झाडाच्या आड उभं राहून चोरून लपून मला तुम्ही बाण मारला. अहो जर मला मारायचंच असतं तर तुम्ही माझ्या समोर यायला पाहिजे होतं, समोर येऊन माझ्या सोबत युद्ध करायला पाहिजे होतं, लढाई करायला पाहिजे होते. मग दाखवलं असतं या वालीच्या बाहुबलामध्ये किती ताकद आहे ते. झाडाच्या आड पारध्यासारखं बाण मारता. वाली म्हणतोय धर्म हेतू ओ धर्म हेतू, धर्म हेतू अवतरे हो गोसाई. मारे हूँ मोही व्याध की नाई, धर्म हेतू अवतरे हो गोसाई, धर्म हेतू अवतरे हो गोसाई. तेव्हा धर्माचं रक्षण करण्यासाठी येतो सण पारद्यासारखं बाण मारलास. रामजी म्हणतात हे बघ तुला झाडाच्या आड उभं राहून मी बाण यासाठी मारला. तू म्हणतोस की माझ्या समोरासमोर येऊन तुम्ही लढाई करायला पाहिजे होती, पण समोरासमोर लढाई कोणाची होत असते? हे वाली
तू वानर आहेस वानर आणि मी मनुष्य आहे. माणसाची आणि वानराची लढाई होत नसते, माणसांची लढाई होत असते आणि प्राण्याची लढाई होत असते. माणूस प्राण्यासोबत लढाई करत नसतो, माणूस हा प्राण्याची शिकार करत असतो. आणि शिकार समोरासमोर होत नसते. शिकार करायची असेल तर झाडाच्या आड उभं राहूनच करावी लागते. म्हणून निरुत्तर केलं त्याला. विचारू लागला रामाला. वाली म्हणतोय देवा काय अपराध होता माझा, काय मी गुन्हा केला होता, का मला मारलं? मी वैरी आहे तुमचा, सुग्रीव तुम्हाला प्यारा आहे, मी गुन्हा काय केला होता सांगा. रामजी म्हणतात हे बघ सुग्रीवा, वाली अरे वाली, अनुज बधू भगिनी सुतनारी, सुनु सठ कन्या समये चारी. आपल्या छोट्या भावाची बायको, आपली बहीण, आपली कन्या आणि आपल्या मुलाची बायको, आपली कन्या, आपली बहीण आणि आपल्या छोट्या भावाची बायको, या चौघीकडे जो वाईट नजरेनं पाहतो, रामजी म्हणतात सुग्रीवा तो आतताई आहे, आणि जो आतताई आहे त्याला दिसता क्षणी गोळ्या घातल्या तरी पाप लागत नाही. आणि ते पाप तू केलंस. छोट्या भावाची पत्नी, आपल्या सुग्रीवाची पत्नी रुमा, तिला तू आपलंस केलंस. त्याने वारंवार विनंती करूनही तू देण्यासाठी नकार दिलास. आपल्या छोट्या भावाच्या पत्नीवर कुदृष्टी टाकलीस, त्याचा परिणाम आज तुला मरावं लागतंय म्हणे. नाविलाज झाला वालीचा. शेवटी सज्जन हो, मरते वेळेला वालीनं एक काम अत्यंत सुंदर केलं. वालीनं आपला पुत्र असणारा अंगद, त्या अंगदाचा हात रामाच्या हातामध्ये दिला. वाली म्हणतो देवा मी सामान्य जीव आहे, तुम्ही देव आहात, माझी काय चतुराई चालणार आहे तुमच्या पुढे. पण देवा माझी एकच विनंती आहे. रामजी त्याला म्हणतायत तुला जीवदान देऊ का मी वाली? वाली म्हणतो देवा आता जिवंत राहण्याची इच्छा नाही. जन्म जन्म मुनी जतन कराही, अंतराम काही आवत नाही. जन्मच्या जन्म मुनी लोक गिरीकंदरामध्ये बसून परमात्म्याचं ज्या ध्यान करतात तो त्यांच्या स्वप्नातही येत नाही. आज मृत्यूच्या अंत समयी तो माझ्या डोळ्यासमोर उभा आहे. अशी वेळ कधी येणार आहे? रामाच्या मांडीवर त्या वालीचं डोकं आहे. वाली म्हणतो देवा जो परमात्मा मुनी लोकांच्या स्वप्नातही येत नाही तो आज माझ्या डोळ्यासमोर आहे. सोनयन गोचर जासु गुण नितनेती श्रुती कही गावही जिति पवन मन गो सोनयन गोचर जासु गुण नितनेति कही श्रुति गावही जिति पवन मन गो नीरस करी मुनि ध्यान कबहु का पावही मोहि जानी अति अभिमान बस प्रभु राकु कहे वो शरीर ही. आणि शेवटी म्हणतो यह तनय मम सम विनय बल कल्याण प्रद प्रभु नीजिए गई बास नर नारी प्रभु आदास अंगद कीजिए. अंगदाचा हात रामाच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं देवा आता इथून पुढे माझ्या कर्म धर्मवश मला माझ्या कर्मानुसार जे मला
ज्या ज्या योनीमध्ये तू जन्माला घालशील, जेही जोनी जन्म कर्म बस राम पद अनुराग वाली म्हणतोय देवा, ज्या योनीमध्ये तुम्हाला जन्माला घालशील, कोणत्याही योनीत तुम्हाला जन्माला घाल, कोणत्याही योनीत घाल, फक्त एक देवा तुझ्या चरणावर विनंती, ज्या योनीत तुम्हाला जन्माला घालशील त्या योनीमध्ये देवा तुझ्या चरणाची प्रीती, तुझ्या चरणाची भक्ती माझ्या जीवनामध्ये घडावी, एवढंच वरदान तुम्हाला दे आता. असं म्हणून वालीने भगवंताच्या स्वरूपामध्ये आपली प्राणज्योत विलीन केली. आपला पुत्र सज्ज सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद. दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2020. श्री तुलसी रामायण कथा तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.